समुद्र हा नेहमीच एकसारखा नसतो. कधी कधी तो असा रूप दाखवतो की आमची हालत खराब होते. मावरं तास खूप लागलेला, पण मंडळी त्यात हा लागलेला वेगळाच मासा कुठला आहे तो पण व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगतो. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नानादादा, स्वागत करतो तुमचं डेनविल ब्लॉगचा दिवस 63वा. आज आपण सकाळ लवकर उठून निघाले ते म्हणजे कोल समुद्राच्या दिशेने. जवळपास आपण 17 किलोमीटरचा पल्ला आज गाठणार होतो, कारण आज आपल्याला जायचं होतं खूप बाहेरच्या दिशेने, कारण मावळ्याची खबर तिकडे आली होती. आजूबाजूला दालदीच्या आणि आपल्या पर्सन नेटच्या बोटी पण होत्या. हे बघून मला भारी वाटलं की आम्हाला डाऊट होता की आज मावरा आपल्याला असलेला नाही, पण त्यामध्ये आज वारा मंडळी खूप जास्त होता. वारा जास्त असल्यामुळे आपल्याला काही एवढं वाटत नव्हतं, पण त्यात आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन झालं. दर्शन घेतात आपल्या बुटीमध्ये आली उडून हा सुईसारखा दिसणारा मासा, ह्याला म्हणतात हाब्रिटोल. याच्या बॉडीवरची पॅटर्न तुम्हाला दाखवतो, कसले भारी पॅटर्न असतात. तुम्ही बघणार ना, तुम्ही बोला हे काय कसले भारी दिसते ना. तर मंडळी हा मासा होता, याला आम्ही कट करून आम्हीच गल्लासाठी वापरला, कारण गरवणार होतो, पण तेवढ्या नाश्ता करायला घेतोय करा. बोट अशी पागेला टाकलेली बोट एवढी अशी जोरात डुलत होती की आम्हाला नाश्ता पण नीट करता येत नव्हता. मनोज काकाने तर चहा जमतम घेतला आणि त्यांच्या डोक्यावरची टोपी उडत होती, एवढा जोरात वारा चालू होता. त्यामध्ये मंडळी पाणी पण नीला होता आणि गेली आम्ही गरवाला सुरुवात. एकीकडे मी आणि एकीकडे काका गरवत होते. काकांना लगेच चुसका लागला पहिला आणि त्याने गरवलं. ते म्हणजे पहिलं लहान साईजचा ढोमा. एक ढोमा काढतंय काका का गप बसत नाही, लगेच काकाने काढला तो म्हणजे दुसरा साईजची मुशी मस्त मिडियम साईजची होती. मंडळी करून तर झालं खरं, पण बाजूनच चाललेल्या मोठ्या मोठ्या पर्सन बोट बघून आपल्याला बाबा भारी वाटलं की एवढं की आज आम्ही खोल समुद्रात आलो. पाणी पण एकदम नीला. त्यात मंडळी हे असे मुशा वगैरे लागत त्या गऱ्याला. थोड्या वेळाने आम्ही जालं उचलायला घेतली. जालं उचलली, जालाच्याच बाजूला बघून बघू शकता 5-5, 4-4 मुशा लागल्यात. आज मुशा तर खरा लागलेल्या, पण वाळा एवढा खतरनाक होता की जाल आम्ही बांधून ठेवलं ना तरी तो मावरं काढता येत नव्हता. म्हणजे फटाफट आम्ही झाला उचल केली आणि बोललो बंदरात जाता साफ करू, कारण आपल्याला नाही करून 1.5 ते 2 तासाचा पल्ला गाठायचा होता. फटाफट मी एका बाजूला जालं साफ करायसाठी बसलो आणि वातावरण बघू शकता बोट कशी उडतच चालली आहे. एवढी हालतच खराब झाली ना मंडळी ती बोलूच नका. व समुद्राचं रूप जे आहे ना ते आज एकदम उचललेलं, कारण समुद्र तर ठीक होता, पण वारा अतिशय वेगाने आणि तो पण उलटा दिशेने, म्हणजे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहत होता. बघा कसा रौद्र तुम्हाला दिसायला भेटेल. हे मंडळी कधी कधी आमच्या आयुष्यामध्ये घडतं, पण आम्ही कधी हार मानत नाही, कारण समुद्राने आम्हाला शिकवले आज नाही तर उद्या आपल्याला नक्की यश मिळेल. आणि मंडळी बघा आज मुश्यांचा नुसता थवा लागलेला. फटाफट मी साफ करून घेतला आणि फायनली आपण आपल्या बंदराच्या दिशेने पोहोचले. बंदरात येतच तुम्हाला दाखवतोच नाही करून हे 3 कॅन तर मुशात भरल्या होत्या. ह्या मुशा घेऊन आपण निघालो तो म्हणजे आपल्या बाजाराच्या दिशेने. बाजारात जाऊन आपण ह्या मुशा फटाफट बर्फात मारून घेतला. मुशींची साईज पण मंडळी खूप मोठ्या साईजच्या होत्या. बर्फात मारण्याचं कारण असं की आम्हाला येता इथे झाली होती दुपार आणि आपला बाजार हा 12 वाजेपर्यंत पूर्ण बंद होतो. म्हणून काय मग बर्फात मारून घेतलं म्हणजे उद्या सकाळी ह्यांचा लिलाव करताय आणि मंडळी हे बर्फात मारले की फ्रेश पण राहतील.